नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. ती आता 21 जूनची पेडगाव हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येतं. 21 आणि 21 जूनला मित्रांनो अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानात येणार आहेत. तर मित्रांनो, थंबनेलला जे 4 तुम्ही आता फोटो बघितले ते 4 नंदींचे पैरे अंदाजे पैरे व्हिडिओमार्फत बघूया. तर अमित शेठ भादले यांचा चिमण्या नक्की कोणासोबत दिसू शकतो? तर टॉपचंच नियोजन करतात अमित शेठ. तर चिमण्या आणि आत्ताच मित्रांनो सोनेरा केसरी मैदानामध्ये मल्हार 11-11 सोबत ज्याने 1 नंबर केला तो भवानी हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. त्याच्यानंतर वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत? तर मित्रांनो उर्मिलाताई माळशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा किंवा सचिन हिंदकेसरी सचिन या नंदीसोबत आपला सर्जा दिसू शकतो. त्याच्यानंतर साताऱ्याचा हरिण सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणासोबत? तर मित्रांनो बलमा आणि सुंदर 11-11 हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो. याच्या आधीसुद्धा या जोडीने गुलाल घेतला आहे. टॉप स्पीड आहे आणि पेडगाव मैदान म्हटलं की बालमाई चर्चा असतेच. त्याच्यामुळे यावेळीसुद्धा टॉप नियोजन असू शकतं. सुंदर 11-11 आणि बालमाई A1 जोड आपला पालटून दिसू शकते. त्याच्यानंतर शेवटचा पायरा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा 92 लाखाची खरेदी संतोष टोळकर यांचा मल्हार 11-11 नक्की कोणासोबत? तर मित्रांनो आत्ता सोनेरा केसरी मैदानामध्ये कडेने पळून 1 नंबर केला होता मल्हारने. मल्हार घोट सर्जासोबत घोट रॉकेट सर्जासोबत मित्रांनो आपला पलटण दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. मुंबई बिंजोडलासुद्धा या जोडीने मैदानं गाजवली आहेत. घोट सर्जाची बक्कासूरसोबत देखील चर्चा चालू आहे. परंतु जर बक्कासूरसोबत पायरा नसला तर मल्हार 11-11 सोबत देखील आपला घोटकरांचं रॉकेट दिसू शकतं. तर मित्रांनो या अंदाजे पहिल्या व्हिडिओमार्फत आपण सांगितले. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.